सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जगाचा नियंत्रण करता आणि अधिकारी जो मुख्य देव आहे तो. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्र सहस्रपाद स भूमिं विश्वतुर्य दशांगुलम. आजचा आपला विषय प्रवचन आहे 50वा विषय आहे भगवान कल्की दत्त पूर्णावतार सांगे काळभैरव सर्व जन्म आठवण. याच्याकरता आधी आपण ऋचा वाचू, पुढचा कारभार सुरू करू. ओम अनु ओम द्रपासः इंद्रवा आपान प्रवता आसरन् पुनान इंद्रमाशत. वेगवान गतिशील व शब्द हो गात्याला सोमरस वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे इंद्राजवळ जावयास निघाला असून तो इंद्राची इच्छा करीत आहे. सोमरसाचा अर्थ असा हा देव आहे आणि हा जर आपल्याला आला तर आपण कार्य करू शकतो, करू शकत नाही. सोमरस म्हणजे उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस हा सोमरसाचा मुख्य भाग. तसं बाकीचे निर्णय वनस्पती जरी असल्या तर भगवान शंकराने मला सांगितलं ऊस जो हा खरा सोमरस आहे. आणि तो सोमरस पिणारे कोण कोण देव आहेत? गणपती आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, शंकर आहे, काळभैरवनाथ आहे, नंतर इंद्र, सूर्य, अग्नी हे सगळं ते 33 कोटी देव आहेत. दत्त महाराज आणि विश्वरूप हे सगळे सोमरस पितात, म्हणजे अमृत पिऊन सोमरस. आणि सोमरस पिणारा सगळ्यात जास्त देव जो आहे तो काळभैरवनाथ. त्याच्यावर आता आपण या ठिकाणी पाहतो आहोत. थोडी माहिती काय म्हणले ते काल. मी श्री काशी विश्वनाथ सरस्वती महाराज दिनांक 21 मे 2024 पुणेवाडी येथील दत्त मंदिरात भक्ताकडे गेलो होतो. तेव्हा बराच वेळ थांबून मी पुढे काळभैरवनाथ पुणेवाडी येथील मंदिरात काळभैरवनाथांचे दर्शनात गेलो. दर्शन घेतले, प्रदक्षिणा केली. तेवढ्यात काळभैरव प्रगटलो. त्यांनी माझ्या हातात एक चमचम प्रकाशमान त्रिशूळ दिला. मी हातात घेता त्रिशूळ आकाशात खूप उंच वाढत गेला. तसेच पाताळात पाहता पाहता त्याचा अंत लागेना. काळभैरवनाथ म्हणाले, याचा अर्थ काय? मी म्हटले, पूर्वी विष्णू व ब्रह्मदेवांत वाद लागला होता. दोघात कोण श्रेष्ठ? त्यावेळी आपण पडला व एक ज्योतिर्लिंग प्रगट केले. ते आकाशा उंच गेले. तसेच पाताळात खोलवर गेले. त्यावेळी विष्णू पाताळात शोधण्यास गेले व ब्रह्मदेव स्वरती शोधण्यास गेले. त्यांना पत्ता अंत लागला नाही. अनंत वर्षे फिरूनही आपला अंत लागला नाही. त्यावेळी दोघांचे भांडण संपले. श्रेष्ठपणा व बदल वाद मिटला, असा याचा गूढ अर्थ आहे. काळभैरव म्हणाले, तेच आपण श्रीवचक्षा भगवंत महाविष्णू आहात. श्रीराम अवतारात हनुमानने 18 पद्म सेनासह आपणास मदत केली होती. आपला रावण युद्धात जय झालात. आता आपण व कल्कीदेव महाविष्णूचा 24वा अर्थात 10वा अवतार आहात. मी
काळभैरव घोषित करीत आहे. आपल्या संसर्गाद्वारे युगयुगे विश्वाचे कल्याण होणार आहे. आपल्या संसाराचे सत्य ब्रह्मसत्य युग अवतरले आहे. मी काळभैरव आपल्याबरोबर व माझे अजिंक्य अमर सैन्य आपल्या सभे राहील. जेथे आपले नाव कल्कीदत्त कल्कीदेव नावाचे प्रसिद्ध झाल्यास तेथे मी व आपले नाव घेतले जाईल. तेथे मी त्या भक्ताचे 100 कल्याण होईल. जेथे आपले कल्कीदेव नाव मंदिर असेल तेथे मी काळभैरव व माझे अजिंक्य अमर शुद्ध सैन्य असेल. आपली कोणी निंदा केली तर मी काळभैरव व माझे अमर अजिंक्य सत्य त्यास धडा शिकविल. हे कल्कीदत्त आपले राज्य विश्वात राहो. त्यासह मी काळभैरव व माझे सैन्य राहील. जेथे आपले कल्कीदत्त नाम स्मरण असेल व आपले मंदिर असेल त्या पवित्र स्थानी मी काळभैरव व माझे अजिंक्य अमर शुद्ध सैन्य आपल्या सभे अनंत युग राहील. अनंत अनादि शांतात मी काळभैरव व माझे बहुगुणी सैन्य आपल्या सभेत राहील. अनंत शांत म्हणजे जग संपून जाणे, जग राहील. तरी काळभैरव आणि कल्कीदत्त हे राहणार आहे, त्यांचा नाश होणार नाही. हे सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात भूमिश्व तो वृत्तादशांगुलम आपला अखंड विजय असो. आपण विश्वाचे अजिंक्य देव व राजे आहात. एवढे बोलून पुणेवाडीचे काळभैरव व सैन्य अद्र होऊन गुप्तरूपाने मज सभे राहू लागले आहे. काळभैरवाने अशी मला पूर्वजन्माची स्मृती दिली, तशीच सर्वांना पण हो रामलिंग सांगतात. अशा दृष्टीने हे सोमरस प्यायचा. सोमरस प्यायल्यानंतर आपल्या पूर्वजन्माची आठवण होते. सोमरस किती दिवस प्यायचा? 7 दिवस 8 दिवस. तर आपलं शरीर देह शुद्ध करून भजनी भजावे, ज्ञान मिळवावे, तत्वज्ञान. आपले किती जन्म झाले, तुमच्या आईवडिलांचे किती जन्म झाले, आजे पंचांचे किती जन्म झाले, याचं कारण काय? कुठं लिहिलो? सांगतो. भगवान कृष्ण म्हणाले, सामवेदो अस्मी. माझी जी विभूती आहे ती सामवेद आहे. त्यात एक रुची आहे. रुची म्हणजे तत्वज्ञान सांगणारी ओळ. ती अशी आहे, तुमचे जन्म किती झाले? 10 लाख. तुमच्या आईवडिलाचे जन्म किती झाले? 10 20 लाख, म्हणजे 30 लाख झाले. तुमच्या आजोबाचे जन्म किती झाले? 10 लाख. तुमच्या पंजोबाचे 10 लाख झाले, 50 लाख. हे 50 लाख जे संस्कृती आहे, संस्कार, DNA RNA हे तुमच्यामध्ये आलेले आहेत. तुमचे शुद्ध संस्कार असतं काय होणार नाही. पण जर अशुद्ध असतील, तुम्ही 84 लक्ष येऊन इथून ह्या वेळेत फिरला असता, तर सगळे संस्कार आणि विधी तुमच्याकडे आहेत. आता काय लोकांना सारखे साप दिसतात, कोणाला मढी दिसतात, कोणाला कुत्रे दिसतात, कोणाला मांज. हे का दिसतात? याचं कारण असे की तुम्ही त्या पूर्वजन्मामध्ये त्या योनीमध्ये होता, त्यामुळं तुम्हाला हे दृश्य दिसतंय. कारण हे जागा झालं ना. मोडा मटकी भिजू घातला कोंब फुटतो. तशा प्रकारचं तुम्ही भक्ती करायला लागले हे तुमच्या पूर्वजन्मामध्ये संस्कार जागे होतात. काही लोकांना घोडे दिसतात, काही लोकांना गाया दिसतात, काही लोकांना झाडं पशु वगैरे. कारण ज्या योनीत तुम्ही फिरलाय, की ज्या भागात तुम्ही फिरला पूर्वजन्मातले, ते सगळे आठवण तुमच्या शरीरामध्ये हृदयामध्ये आहे. मी आठवण कुठं होती, कशामुळं होती, कशावर नोंद होती? तर भगवान शंकर म्हणाले पार्वतीला. पार्वतीने विचारलं, भाई जग कसं चालणार एवढं मोठं 84 लक्ष? हे याचं निर्णय काय? ते म्हणजे 4च आहे. आकारश ब्रह्मा, उकारश विष्णू, मकारश रुद्र, अर्धमास प्रकाशानाधा. हे 4 चाललेल्या. आकार उकार मकार अर्धमात्र याच्यामध्ये हे 4.
मग आकारामध्ये गणपती, उकारामध्ये सुधनचक्र आणि मकरामध्ये शिवलिंग, अर्धमात्रामध्ये सूर्याग्निचक्र, हे ओम अँटीजन म्हणजे कॅसेट तयार झाल्या. याच्यामध्ये तुमची सगळी नोंद होती. किती पुण्य झालं, किती पाप झालं, किती काय झालं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तसे स्वप्न पडतात. तर आपल्या कोणती करणी केली, जादूला पूर्वी जन्मात जे तुम्हाला कोणी करणी भूतं लावली असतील ते एक 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 जाग होत चालतं. आणि मग आपल्याला तरी स्वप्न पडतात भयानक, ह्या देवाला पळ, त्या देवाला पळ, काय होत नाही. DNA आहे ते सुधरत नाही. विज्ञानी तर काहीच करू शकत नाही, फक्त पाहणार मशनीत. हां, इथं असं आहे काय, तुझ्या आईवडिला आजार होता का, होता, संपलं, पाठवा काहीच नाही. तर याचं कारण असं आहे की हे जे सगळं आहे ते हटवण्याचं काम सोमरस करतो फक्त. सोमरस म्हणजे फळांचा रस. का, अमृत जे पितो आपण, अमृत प्यायचो, अमृत देव प्यायचे. आणि आता देव आणि अमृत पितात, माणसं अन्न भाकरी खातात. तर 4 गट आहेत. भूतियान मार्ग, दारू पिणे, गांजा ओढणे, मांस खाणे, हे भूतियान मार्ग. नंतर त्याच्या पुढचा मार्ग पितृयान मार्ग, वरण भात खाणे, आमटे खाणे, गुलाबजाम, पेढी, बर्फी, मेवा मिठाई खाणे, पितृयान मार्ग आहे. त्याच्या पुढे काय, फळं खाऊन, दूध पिऊन राहून तपश्चर्या करणे, हा देवयान मार्ग. आणि त्याच्या पुढचा जो मार्ग आहे तो फळातला फक्त पाणी पिणे, बाहेरचं पाणी न पिणे, फक्त हवा घेणे, हे ब्रह्मयान मार्गाचे लक्षण आहेत. म्हणजे आपण ज्या वेळेस सोमरस पिऊ त्यावेळेस देव आणि मानव एक जवळजवळ यायला लागतात. आता हे काळभैरव आहे, भैरवनाथ आहे, शंकर आहे, देव आहे, गणपती, हे सगळे आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे आहेत. पण हे आपलं होणारच नाही. का, तर देव जे मार्ग आहे, देव लोकांचा जो मार्ग आहे तो फळ आणि दूध हा मार्ग आहे. देव लोक आहे त्यातनं सोमरस येतो. आणि आपला जो मार्ग आहे तो वरण भात, आमटी भात, म्हणजे आपला फक्त पित्र प्रसन्न होणार, देव प्रसन्न होणार नाहीत. आणि अमंगळ कोंबड्या बकऱ्या ही खाऊन बसणारे लोक, त्यांना भूतियान मार्ग, त्यांना चेडे गोटे, जादू टोना, याच्यातले आघोरी हे सगळे येथे येणार, ही प्रसन्न होणार. त्यामुळं तुमचा विकास ही स्वर्गात जाण्याकरता होणार नाही, हे अडथळा आहे. परम स्वर्गात जायचं असेल तर सोमरस प्यावा लागतो, असं 4ही वेदामध्ये सांगितलेलं आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, साथर्वेद, तिथं सगळ्या देव सोमरस पितात. 33 कोटी देव सोमरस पितात. आदिनारायण सोमरस पितात. मग पृथ्वीवर कोण कोण सोमरस पित होतो, कोणता देव होता असा सोमरस पिऊन राहतो? अहो, रामप्रभू कंदमुळे खात होते आणि म्हणजे आज सोमरस पित होते. भगवान कृष्ण दही लोणी फळं खाते, हे सोमरस पित होते. दत्त महाराज फळं खाऊन दूध पिऊन राहते, सोमरस पित होते. आणि आता जिवंत असणारा म्हणजे बजरंग, मारुतीराय, हनुमान, आता सगळं फळं खाऊन राहतो, म्हणजे सोमरस पिऊन राहतोय. म्हणजे आपल्या पृथ्वी तलावरती जे आपल्यासमोर उदाहरण आहेत ते सोमरस पिऊन काढल्यामुळं ते मोठे झाले. आणि त्यामुळं आपल्याला सुख, शांती, समाधान मिळू लागलेलं आहे. ह्या देवाला गेलो, त्या देवाला गेलो, पळापळ, आणि कुठे पळाल तर काही होणार नाही. कारण तुमच्या पूर्वजन्मात जे DNA आर्यन आहेत, अनुवंशिक दोष आहेत, ते हटल्याशिवाय तुम्हाला ईश्वर प्राप्ती होणार नाही. गुण येतो, गुण कोणाचा येईल तुम्हाला? तुम्ही समजा कोंबड्या बकऱ्या कापले, त्याचे भूतप्रसन्न होते, तुम्हाला गुण आला. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही वरण भात खाला, पित्र प्रसन्न होते, तुम्हाला देव प्रसन्न होणार नाही. आणि देव प्रसन्न होण्याकरता तुम्हाला वरण भात हे खाऊन होणार नाही. तर फळांचं दूध पिल्यानंतरच, सोमरस पिल्यानंतरच देव प्रसन्न होतील, तसे होऊ शकत नाही. हे मोठे शास्त्र आहे. कुठले मोठे साधू, ऋषी, मुनी, हे सगळे लोक स्वतःला आम्ही देव झालो म्हणून सांगता, हे देव नाहीत. तुमच्या गावामध्ये कोणते देव आहेत, कसे आहेत का, तुमच्या घरात कोणते देव आहेत पाहता येतात. ह्या देवीला हा नैवेद्य पुरणपोळीचा म्हणजे पितृतत्व आहे देवी, ह्या देवाला कोंबड्या बकरं म्हणजे भूतियान मार्गाचा देव, ह्या देवाला फळ म्हणजे हा देव मार्ग, देवयान मार्गातला देव प्रसन्न होतोय. आणि ह्या अशा रिद्धी सिद्धी आहेत. खाणाऱ्या पिणाऱ्यांना त्या ज्या आहेत मदत करणाऱ्या त्या रिद्धी सिद्धी तशाच. वरण भात खाणाऱ्या पितृरिद्धी सिद्धी आहेत. आणि फळांचं दूध पिणारे जे लोक आहेत, उपास करणारे, त्यांना देव रिद्धी सिद्धी आहेत.
आणि ब्रह्मरिद्धी सिद्धी प्राप्त करायची म्हणजे नाळाचं पाणी प्यायचं, पाणी पिऊन न राहायचं, प्यायचंच नाही, फळांचा रस पिऊन त्याचं राहायचं. यांना ब्रह्म ज्याला म्हणजे त्याचा नाश होत नाही, जन्माला येत नाही, ते प्रसन्न करायचं आहे. म्हणजे वर्षातून तुम्हाला यापैकी 10 दिवस म्हणा किंवा 1 दिवस म्हणा उपवास करू शकता. फळाचं पाणी पिऊन फळातलंच रस काढून प्यायचा, म्हणजे झालं तुम्हाला फळातलं पाणी पिऊन राहिला तुम्ही 1 दिवस, म्हणजे तुम्हाला ब्रह्मस्थितीत जाण्याचा सोपा मार्ग. आता म्हातारी माणसं आहे, कोणाला उपवास धरता येत नाही, काय करतो, त्याने काय करायचं, त्याने दररोज एक फळ खायचं. कोणतं पण एक फळ खाल्लं की त्याला फळांचा रस शरीरात मिळतो, आणि फळाचा रस शरीरात मिळाल्यानंतर मग त्याला ते शक्ती प्राप्त होते. तशी शक्ती प्राप्त होत नाही. मग सोमरस म्हणून काय परत काय आहे, त्याचा काय फायदा होतो, हा महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो. यम नित्यम एव वाचनम मोमृजते पोषणा दसवने कृतम अत्यवीम. पवित्र अशा यज्ञस्थानापासून दूर असणाऱ्या घन अरण्यात वाढणाऱ्या या सोमवल्लीची हातांची 10 बोटे चप्पल अश्वाप्रमाणे सेवा असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे जे आपली 10 बोटे आहेत, यज्ञस्थानापासून दूर अंतरावर ते ऊस वाढतो, आंबा असतो, नाळा झाड आहे. सोमवल्ली म्हणजे याचा अर्थ असा आहे, सोमवल्ली म्हणजे ज्या झाडाला खोडच नाही, सगळ्या वेली आहेत, वल्ली म्हणजे वेली, त्या वेलीपासून जो वृक्ष किंवा वनस्पती तयार होते त्याच्या सोमरस असतो. या तेच असं म्हणजे आडा टाकलाय. त्याचा अर्थ कोणाला कळत नाही, कोणाला समजत नाही, काय सांगताच येत नाही. त्याचं कारण आहे की वेली म्हणजे अशा सगळ्या एकाला एक वेली चिपटून झाड तयार होतं नारळाचं. का नारळ झाडामध्ये सगळ्या आतून वेली आहेत, मग ते वर वाढतात, फळे नारळ देतात, आणि ते खोड नाही, वेलीचे आहे. आंब्याला वगैरे खोड आहे. पुढचा दुसरा जो मुद्दा आहे सोमवल्लीचा, ते ऊस हे वनस्पती सगळ्या दशाच आहेत, त्याला त्या सोमवल्ली आहेत. त्या दशांचं सगळे खोड बनतं, तो सोमदेव आणि त्याचा सोमरस. अशा दृष्टीने असतं. केळीचं केळीला सुद्धा पानं आहेत आणि आतून सगळ्या जाळ्या आहेत, आणि वर मग त्या केळी येते, म्हणजे हे सुद्धा सोमवल्लीच आहे. पपईला सुद्धा जाळे आहेत, खोडकोडे, मग ते सुद्धा सोमवल्ली. अशा ज्या वनस्पती आहे बऱ्याचशा, त्यांना सोमवल्ली. पण ऊसाचा नंबर 1 सोमवल्लीमध्ये. कारण का, याच्यामध्ये गोड रस आहे, आणि हा सोमरस जो आहे याच्यामध्ये अमृत आहे, आणि ह्याच्यामध्ये लोह आहे, तांब जस्त आहे. याच्यापासून आपलं रक्त, सोमरस पेल्यानंतर आपलं जे रक्त आहे ते अमृतमय तयार झालं पाहिजे, हा याचा उद्देश आहे. आपलं आता हे जे रक्त आहे हे बदलायचं, सोमरसामध्ये आणायचं, आणि सोमरस जेव्हा आपला बळण तेव्हा आपले 10 बोट ते पिळून काढायचं. पूर्वी काय होतं, ऊसाचा चरक वगैरे काय नव्हता, मग ते फळं गोळा करायची, आणि ते असं मोठं लोखंडाचं दगडाचा उखळ तयार केला असायचा, त्याचा ऊस टाकायचा, सोमवल्ली टाकायची, वरून मुसळाने कुटायची, किंवा दगडाचा मुसळ करून कुटायचं. कुटून त्याचा चांगला भुगा झाला, मग त्याला गाळायचं कशात बुवा, तर मग ते लोकर आणायची, मेंढरा लोकर आणायची, पातळ धुवून काढायची, अशी मस्त चाळण बनायची, त्याच्यात वाचायचं. म्हणजे अतिशय शुद्ध पद्धतीने तो सोमरस खाली उतरवतो, टपटप खटखप आवाज करतो, त्यातून ध्वनी बाहेर पडतो. सोमरस ही एक महत्वाची गोष्ट अशी आहे, याच्यामध्ये सा रे ग म प ध नि असे ध्वनी उमटतात. म्हणजे गायत्री छंद, गायत्री छंद षडजा स्वरा, उष्णिक छंद ऋषभ स्वरा, गायत्री छंद षडजा स्वरा गणपती, उष्णिक छंद ऋषभ स्वरा ब्रह्मदेव, अनुष्टुप छंद गांधार स्वरा विष्णुदेव,
अभ्रे छंद मानधनचा स्वर हा महादेव, पंक्ती छंद पंचम स्वर हा इंद्र सूर्यादी देव, त्रिष्टुप छंद दैव स्वर हा दत्त महाराज, जगती छंद निषाद स्वर हा. तर ह्या स्वरामध्ये स्वर म्हणजे आवाज, ध्वनी, याच्याप्रमाणे याचे आकार बदलत चालतात. हे सोमरस का प्यायचा? नाही प्यायला नाही जमत का? तुम्ही अंगावर कपडे घातले नाही जमत का? नका घालू. ज्याप्रमाणे नारळाचे झावळे असते, झावळी उभे धागे आणि आडवे धागे असतात. उभे धागे जाड असतात आणि पातळ धागे आडवे उभे असतात. म्हणजे उभे धागे जे आहेत ते धागे छंद आहेत, आडवे धागे ते सोमरस आहेत, म्हणजे छंद स्वर आहेत. याप्रमाणे हे आपल्या शरीरात सगळी जाळी पसरलेली असते आणि जाळी आपल्या शरीरातून जर तुटली तर डोकं दुखलं, हात दुखलं, पाय दुखलं, कंबर गेली, चालता येत नाही, बोलता येत नाही, मुक्क झाली, संतती, अमुक झालं, तमुक झालं, रोग लागला, किडनी खराब झाल्याचं कारण का? त्या ज्या ज्या ठिकाणी ह्या जाळ्या तुटतात तिथं आरोग तयार होतो. त्याला इंग्लिशमध्ये वेगळं नाव आहे शास्त्रात दिलेलं. ती जाळी आपल्या शरीरात असते. नारळाच्या नारळाच्या कात्यासारखी जाळी. नारळ जर आपण घेतला तर त्याच्या भोवती सगळे काते असतो, शेंडी असते, डाळे असते आणि त्याला बारीक बारीक तंतू जोडलेले असतात, म्हणजे स्वर असतात. तशा प्रकारचं आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ही जाळी पसरलेली आहे. ही जाळी निर्माण होण्याकरता आपल्याला सोमरसाची गरज आहे. ती जाळी जर आपल्याला निर्माण करता आली नाही तर आपलं काय जीवन खरं नाही. कारण का? तर आपलं शरीर काम करणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही. म्हणून देव लोकांना हे शरीर, दिव्य शरीर जे आहे प्राप्त करायचे, त्या सोमरसामधून 7 छंद 7 स्वर प्रकट होतात आणि मग आपलं परिणाम, मग आपलं जीवन सुरक्षित होतं. मग आता पहिले शास्त्र असं, तर सोमरस आपण पेलो, मग आपल्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. ही सगळी उत्तेजित होण्याकरता जगती छंद निशा स्वर 72 अक्षरांचा त्याचा ध्वनी तयार होतो. मग आपलं कपाळ, डोळे इथं त्रिष्टुप छंद दैव स्वर हे 28 अक्षराचा ध्वनी तयार होऊन हे इथं सुधारणा होते. घसा, मान हे जे एवढा भाग आहे याच्यामध्ये पंक्ती छंद पंचम स्वरात 40 अक्षराचा ध्वनी तयार होऊन ही सगळी भर होऊन जाळी तयार होते. हृदयामध्ये हृदय जे आहे इथं छंद मानधनचा स्वर असून तो 36 अक्षरांचा आहे. त्यामुळे हृदयाची कवच, हाडं, वरगडे हात, हृदय हे सगळं मजबूत तयार होतं आणि त्याचे ठेवण म्हणजे त्या धोका पोचत नाही. आणि याच्या पलीकडं पुढं म्हणजे बेबी आहे, अनुष्ठूप छंद गांधार स्वर आहे, तो आहे 32 अक्षरांचा. त्यामुळे बेंबी तो भाग जो आहे तयार होतो. नंतर प्रजापती जो भाग आहे उत्पत्तीचा, त्या ठिकाणी 28 अक्षराचा ध्वनी प्रकट होतो. कशातून? सोमरसातून. मग तो भाग तयार होतो. मग माकड हाडाजवळ आल्यानंतर हा सोमरस गायछंद षडजा स्वर तयार करतो. मग आपल्या पाय तयार करतो, पायातले लक्षणं तयार करतो. आणि डाव्या पायाच्या अंगठ्यापासून ही गायत्रीचा 24 अक्षर स्वर आहे, तो डायरेक्ट मेंदूपर्यंत शिर तयार करते आणि त्या शिरामधून हा सोमरस वाहतो. मग या सगळ्या शरीराची ठेवण, जाळी वगैरे सगळी व्यवस्थित पूर्ण झाली, शरीर संतुलन झालं, ईश्वर प्राप्त करायला लायकीच झालं. म्हणजे याच्यामध्ये जे अक्षरं दिल्या त्या अक्षराप्रमाणे हे शरीर तयार झालं पाहिजे. समजा तुम्ही म्हणते बा 29 अक्षरं, नंतर 24 अक्षरं, 29 अक्षरं, नंतर 37, नंतर 36, 37, मग 40ची 41, 28ची 49 आणि 72ला 70, 73 जर अक्षर जर निर्माण झाले तर आपल्या शरीराची सगळी घडण बिघडून जाते. ही कशामुळं? दारू, गांजा, अफू हे स्वद्रव आहे ना प्यायला, याला सोमरस म्हणून पितात लोक, दारू. आणि त्याच्यामुळे शरीराच्या अक्षराला ध्वनी पूर्ण बदलतात आणि मग आपलं शरीर निगेटिव्ह बनतं. काळजाला भोकं पडतात, लिव्हरला भोकं पडतात,
शरीर सडत चालत्याचं कारण का? जाळी तुटली, त्या शरीरातली जाळी तुटली आणि ती जाळी तुटल्यानंतर त्या माणसाचा लवकर मृत्यू होतो. मांसाहार करणारे, दारू पिणारे, गांजा ही जी माणसं आहेत यांच्या शरीरामध्ये जाळी चांगली तयार होत नाही, म्हणून यांची शरीर सुदृढ नसतात, वाकडे तिकडे असतात. सगळ्या देवांचे शरीर सुंदर का? ते सोमरस पितात, अमृत पितात, म्हणून त्यांची शरीर सुडौल आहेत. आपलं बेडौल का? तर आपण काय कधी काय दारू पितोय, कोण गांजा ओढतोय, कोण काय करतोय, चुकीच्या मार्गाचं आपण काय वस्तू खातोय, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सोमरसाचं रहस्य उतरत नाही, तयार होत नाही, म्हणून आपलं शरीर कमकुवत बनतं. त्याच्याकरता आपलं शरीर पूर्ण बनण्यासाठी आपल्याला सोमरस ही साधना देवाने सांगितलेली आहे. ते साधना आपण पूर्ण केली तरच आपला पूर्ण विकास होईल, तसा होणार नाही. हा सोमरस म्हणजे तुम्हाला देण्याकरता या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढची रुच्या पाहू काय म्हणते. तम गोपी वृषणं रसं मदाय देवितये क्षत सुतं भराय संसृज्य. देवांना आनंद उत्साह देण्यासाठी मुद्दाम तयार करण्यात आलेला हा सोमवल्ली सामर्थ्य संवर्धक रस, त्याचे गुणधर्म वृद्धिगत करण्यासाठी गोदुग्धात मिश्रित करा. म्हणजे याला शास्त्र सांगितलं की दूध आणि आपल्या पुढेपासून नियम आहे, पहिल्यापासून दूध प्या, फळं खा, उपवास करायचं नियम का निघाला का नाही ते म्हणजे शास्त्रामध्ये बरोबर सांगितलेलं आपल्याला माहीत नसताना सुद्धा आपण सुरू केले. म्हणजे देवाने आधी आपल्याला सूचना दिली, असं कर, आता खरं बघ. त्याचंच कारण असं आहे की देवांना उत्साह आणि आनंद आला पाहिजे, तेव्हा ते आपली कामं करतील. कोंबड्यान बकरे कापून देव सुचतच आपले. आता फुग्यामध्ये हवा भरली, तो वर गेला, फुग्यात पाणी भरलं तो जमिनीवर लोळत बसला, ज्यात काय भरलं तो पळला. तशा प्रकारचं हे जीवन आहे. सोमरस म्हणजे फुग्यात हवा भरून वर सोडला, सोमरस प्यायल्यानंतर देवांचं शरीर हलकं होणार, झटपट इथून तिथं तिथं लोकांना भेटणार, मानव शरीर हलकं होणार, त्याची बुद्धी फिरणार, स्वर्ग कुठं मृत्यू कुठे याची आठवण होणार. सोमरस पिल्याशिवाय मानवाला स्वर्गाचं ज्ञान होत नाही. आणि स्वर्गाचं परिपूर्ण ज्ञान व्हायचं असेल तर सोमरस पिऊन आपला जग जो गट आहे, समजा ये बी गट आहे, तर आपण गणेश स्वरूप होणार, तो गटवाला विष्णू स्वरूप होणार, ये गटवाला शिव स्वरूप होणार, बी गटवाला सूर्य स्वरूप होणार, आणि मग आपण सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरू शकू, ज्ञान मिळू शकू. तसं ज्ञान मिळवता येत नाही. आता हिमालयामध्ये, आरोली पर्वतामध्ये, हिंदुकुश पर्वतामध्ये, गिरनारामध्ये, सह्याद्रीमध्ये या ठिकाणी अनेक साधू आहेत. त्यांची आमची बराच भेट झाली. ते म्हणले, महाराज आम्ही कंदमुळे फळं खाऊन राहतो, सोमरस पितो, अन्न वगैरे भाकरी काय खात नाही, त्यामुळं आम्हाला ब्रह्मांड ज्ञान, दैवी शक्ती, उत्साह शक्ती काय असते. आणि जेव्हा आम्ही बोलू तेव्हा देव लगेच हजर होतात. आपण देवा धावरे, देवा धावरे मरायला लागलो, देवा देव येतच नाही का? तर तुमचं शरीर बाद झालेलं आहे. तुमचं शरीर जर समजा सोमरसयुक्त असेल, तुम्ही देवाला बोलू नका, तो येऊन तुम्हाला मदत करणार, तुमचं कार्य होणार. ते सगळं शास्त्र आहे. सोमरस का प्यायचा आणि तो कशा करता प्यायचा? तर आपल्या शरीरामध्ये आपली सर्व इंद्रिय आहेत ती देवरूप बनली पाहिजेत, त्यांना डोळे आले पाहिजेत, आणि आपल्या सगळ्या जगाचं ईश्वराचं ज्ञान झालं पाहिजे. ब्रह्म कुठं, मोक्ष कुठं आहे ते पाहिलं पाहिजे. वशी ऋषी रामप्रभूचे गुरु रामप्रभू मी सांगत, जिवंतपणे स्वर्ग मृत्यू पाताळ कुठे पाहून घे म्हणे. मेल्यानंतर इथं शरीर सोडलं, इथं जाता येत नाही, कारण शरीरातल्या सगळ्या जिवंतपणे सगळ्या गोष्टी करायच्या. शाळेत जायचं म्हणजे पक्का अभ्यास करायचा, नोकरी पक्की, अर्धोटक्याला वळ मेंढर शाळा अशा आहे. तर तशी पद्धत जी आहे ही परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे भैरवनाथ हे सगळे देवदेवता जे आहेत हे सोमरस पितात. हे भैरवनाथचं पुढं कोंबड्या बकऱ्या कापतात, ते खात नाहीत. तिथं भैरवनाथाची माझी काढून जेवढात पडली, म्हातारं पायात बुटाळे घालून बसलं,
बोले बाबा तुला समजत नाही का तुम्ही इथे आलाय. आणि त्यांचे माझे जबरदस्त मारामारी दाना दणकी. त्यांचे पाय जमिनीवर वर टाकायच्यात. अरे म्हणले महाराज तुम्ही देव आहात. म्हणले मी देव आहे हो, ओळखलं तो मला मी भैरवनाथ, काळ भैरवनाथ. आणि मग काय असं नाटक केलं. म्हणले तुमची परीक्षा पाहिली, काळ भैरवनाथ आहे म्हणे, तुम्ही मला हवन होमावून देत नाही, सोमरस देत नाहीत, मी काय मांसाहार करतो का, दारू पितो, गांजा ओढतो नाही, याचं कारण सांगतो. म्हणे शेतकऱ्याचं ब्राह्मणाचं गडी कोण खाणारे पिणारे गडी लावलेत. मग त्यांनी शेतात पीक काढायचं आणि ते आणून कुठं द्यायचं, त्या ब्राह्मणाला द्यायचं. मग ब्राह्मणाला खा नाही मरा तिकडे काय करा, पीक काढून टाका. तशा प्रकारचे हे जे सैन्य आहे खाणं, त्याचं मला काही संबंध नाही. त्यांना फक्त कार्य सांगितलं त्यांनी ते पूर्ण करायचं, चालवायचं. अशा दृष्टीने हे सगळं चालतं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सोमरस जो पिण, आता सोमरस प्यायचं म्हणजे काय, सोमरस तुम्हाला प्यायला मिळायचं म्हणजे दररोज एक लिंबू आणलं तर तो समजा कालवण पिळलं जा सोमरस, त्याचं पाणी मिळालं तुम्हाला. संत्री, मोसंबी, ऊसाचा रस, हे सगळं सोमरस आहे. पण नंबर 1चं सोमरस ऊसाचा रस, नारळाचं पाणी, 2च सोमवल्ली, केळी, पपई हे सोमरसामध्ये येते. त्याचा ज्यूस करून तुम्ही पिऊ शकता. तर सांगायचा मुद्दा असा आहे की सोमरस जो आहे त्याची प्राप्ती झाल्याशिवाय आपला ईश्वर प्राप्ती होणार नाही. म्हणून देवांना उत्साह आणि आनंद कोण देतो, कोण देतो, सोमरस देतो. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ देतो का, नाही. मग आता त्याविषयी यज्ञ करायचं माझ्या म्हणलं, मी उसार घेऊन चाललो. म्हणले महाराज उसार रस आणला तुम्ही पहिला होमा सोडा, मी सगळ्या देवांना मिळेल. मग दुसरा गणपतीला द्या, तिसरा मग भगवान पंचमुखी शिवलिंगावर शंकर बसले होते. आज तारीख किती, 22 मे 2024. सकाळी 5:30ला मी उसार रस घेऊन, मला शंका आली. म्हणलं काय राव याला उसार आपण पेतो, पिंडी घालतो आणि देव पेतो का नाही काय माहिती, बऱ्याच दिवस दिसलाच नाही. रस वाचून झाल्यानंतर 2 सेकंदामध्ये माझ्या शेजारी शंकर भगवान रस पिऊन उभे राहिले. म्हणले बघ मी रस पितोय रोज. अरे लक्षात रोज रस प्यायला येतोय, इथंच असतोय. मला आता उसाराचा शिवाय दुसरं काय नाही, मी सोमरस पिणार आणि मग आनंद उत्साह, मग धर्माचं कार्य करणार, लोकांचे कार्य करणार, लोकांना रिद्धी सिद्धी प्रसन्न होणार. तेव्हा आपला रिद्धी सिद्धी प्रसन्न करून घ्यायचे, ईश्वर प्राप्ती करायची. त्यावेळेला आपल्याला काय करायला पाहिजे, सोमरस प्यायला पाहिजे, तो चालणार. दुखणं भाणं का हटत नाही. तर आपल्या शरीराची जाळी आहे, म्हणजे नारळाच्या जाळीसारखी उभी आडवी धागी, ती जाळी आपल्या शरीरात तयार होत तुटते, फुटून जाते. ती जोडण्याचं काम सोमरस करतो. आणि तो सोमरस म्हणजे आपली 1000 पिढ्याच्या अनुसार संपवतो. आणि ते संपल्यानंतर आपल्याला सुख शांती समाधान मिळतं. ओम देवा देवाय धारया इंद्राय पोते सुता पयायत अस्य पयत. दिव्य अशा इंद्रासाठी तयार केलेला दिव्य गुणधारक असा हा सोमरस धारेने गाळला जात आहे व खाली पातळ पडत आहे. या रसाचे दुग्ध मिश्रित मिश्रण इंद्राला संस्तुत करो, त्याचा पुष्टी करो. म्हणजे हा जो सोमरस हा पेल्यानंतर आपलं शरीर पुष्ट होणार. इंद्रदेव मग आपण काय होम हवन करतो इंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी. तर झटपट देव प्रसन्न करता ही गोष्ट. 2 भक्त होते, मारुती भक्त. एक उदाहरण सांगतो. एक जण जो म्हणलं मग आम्ही मारुती भक्ती करणार आहे. मी म्हणलं बा फळांचा रस प्याच जा, चांगलं आहे. मारुतीला फळं खातेत. बस गेले 2 जण घरी. 2 ठिकाणी 2 देवळात बसले मारुतीचे. एक जण रोज सोमरस फळांचा रस पिऊन उपास करायला लागला. 40 दिवस उपास करायचा म्हणे, सोमरस राहून मारुती देवळात बस, बाहेर जायचं नाही, हनुमान चाळीस वाचायची. मग दुसरा जो होता तो वरण भात आमटे गुलाबजामुन मस्त बाय खायचा, हनुमान चाळीस वाचायचं. 40 दिवस भरले. 40व्या दिवशी देव निघाले फिरायला. आले हनुमानराय.
आल्याबरोबर गेले, जो सोमरस पिऊन उपास करतो त्याच्याकडे, त्याला दर्शन दिलं, त्याचं कल्याण आशीर्वाद दिला आणि याच्याकडे गेलेच नाहीत. हे दोघं मग 40 दिवसांनी एकमेकांना भेटले. म्हणले काय खोटे राव, मी 40 दिवस देवाजवळ बसलो आणि गुलाबजामुन पेढे खाल्ले मस्तपैकी, देव काय प्रसन्न झाला नाही. हा जो पहिला नंबर म्हणला मी सोमरस फळं खाल्ली, मारुतीरायाचं शरीर आणि माझं शरीर समान झालं म्हणून मारुतीराय मला भेटला. तुला जर असं करायचं असतं पुन्हा तू साधना कर. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, त्याने पुन्हा 40 दिवस साधना केली, मग त्याला पण मारुतीराय भेटला. तर असंच ह्या सोमरसाचं महत्त्व आहे. त्या काळभैरवाने आपल्याला सांगितलं की सोमरस प्या, म्हणजे तुमच्या पूर्वजन्मातली काय काय अडचणी आहेत दुरुस्त कशा करायच्या सोमरसाने दुरुस्त होतात. सोमरसाने देव उत्साहित आनंदित होतात. तशा प्रकारचं आपण सोमरस प्यायचं आपले इंद्रिय काम करणार, फळं खाणारे, दूध पिणारे हे PhD होतात. लक्षात ठेवा. आणि वरण भात आमटी खाणारे वाकडी द्यायचे PhD व्हायचं नडतं. आपल्याला बरेच PhD झाले ते फळं खाऊन दूध पिऊन. आणि इथं विश्वधर्म बोर्ड महाविद्यापीठ याचं आपण फळं खा दूध पिऊन म्हणून सांगतो. आणि या ठिकाणी तुम्हाला प्रात्यक्षिक शिकवलं जातं, त्यामुळं काही लोकांना साक्षात्कार होतो. तर आपलं शरीर शुद्ध झालं पाहिजे याच्याकरता सोमरस वेदामध्ये सगळ्या ऋच्यामध्ये सोमरस वर्णन केले. अज्ञान सोमरस, गणपती सोमरस, ब्रह्मरस सोमरस, 33 कोटी देवाला सोमरस, देवींना पण सोमरस. आणि मग आपण सोमरस पिताना मंत्र असा म्हणायचा, ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सहूर्त दशांगुलम, हा मंत्र म्हणून म्हणायचा त्या सोमरसापुढे जवळजवळ अर्धा तास 15-20 मिनिटं. आणि मग सोमरस प्यायचा. तो आपल्या शरीरातील सगळ्या इंद्रियांना विश्वरूपाची शक्ती ती प्राप्त होते, आनंद होतो आणि सुख शांती मिळते. 12,000 वर्ष तप करण्यापेक्षा 12 वर्ष तप असं 12 मिनिटात तुमची प्रगती होते. फक्त तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजे. बोला श्रीरामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोनदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा नियंत्रण करता महाराजा ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षपात समूर्त दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीराम महाराज की जय. स्वयंभू महाशक्तीपीठ निर्माण करणारे 5वे महाराष्ट्रात जगात ते स्वयंभू महापंसारी महापंसागरी महादुर्गा माता की जय. महापंसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. हनुमान की जय. शनीश्वर महाराज की जय. सर्व देवदेवतां की जय. साधू संतां की जय. सर्व समाजाचं कल्याण असो. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती.